सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत आजीच्या मृत्यूनंतर घरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. रुपालीचा खरा चेहरा सर्वांना कळल्यामुळे सर्वच जण रुपालीला पाहून घाबरू लागलेत. नेत्रा मात्र घरातील सर्वांनाच धीर देताना दिसते. एके दिवशी नेत्रा आणि इंद्रायणी रुपालीचा सामना करण्यासाठी मनोरमाची शक्ती मिळवण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा चमत्कार घडतो. रुपाली मनोरमाची अस्थि पाहत असताना एक दिव्य प्रकाश चमकू लागतो. हाच प्रलय नेत्रा आणि इंद्रायणीला येतो. या दोघींनाही त्रिनयना देवीचा दिव्य प्रकाश दिसतो. त्यानंतर नेत्रा आणि इंद्रायणी दिव्य प्रकाशाबद्दल बोलत असताना नाग ऐकतो. पण रुपाली मात्र आतून घाबरलेली आहे, कारण दिव्य प्रकाश दिसल्यानंतर दुसऱ्या दिवशी हातावर त्रिनयना देवीचं चिन्ह सुद्धा तिला दिसतं. रुपालीला त्रिनयना देवीचं चिन्ह हातावर का आलं आहे याचा अर्थ लागत नाही. मालिका सध्या महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. त्रिनयना देवीचा दिव्य प्रकाश दिसल्यावर महत्त्वपूर्ण बदल या मालिकेत आता घडून येणार आहेत. तसेच मनोरमाची शक्ती कोणाला मिळणार आहे, रुपालीला की नेत्राला, हेही लवकरच प्रेक्षकांना कळणार आहे. त्यामुळे हे सगळं जाणून घेण्यासाठी तुम्ही किती एक्साइटेड आहे हे आम्हाला कमेंट बॉक्सला नक्की कळवा. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या, अपडेट आणि गॉसिपसाठी फॉलो करा हंच मीडिया.